माझ्या समस्त मोतीलाल नगरकरांना सप्रेम नमस्कार. मी निलेश प्रभू, मोतीलाल नगर विकास समितीचा सचिव. मोतीलाल नगरकरांनो, नीट ऐका. 24 फेब्रुवारी 2026 रोजी मोतीलाल नगर विकास समितीने म्हाडाला एक अत्यंत गंभीर असं पत्र दिलं आहे. त्या पत्रात आम्ही स्पष्ट नमूद केलं आहे की रहिवाशांना विश्वासात न घेता, खुली सभा न घेता, लेखी नोटीस न देता, संमती प्रक्रिया पूर्ण न करता जर कोणतीही मोजणी, मार्किंग किंवा कंत्राटी कामे सुरू केली गेली तर ती कृती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात समजली जाईल आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या कक्षेत येऊ शकते आणि आम्ही पूर्ण कोर्टात जाऊ शकतो. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर यांच्या सहीने मोतीलाल नगरमध्ये शेकडो बॅनर लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवर स्पष्ट लिहिलं आहे की रहिवाशांची सभा घेण्यात येईल. पण आज त्या गोष्टीला तब्बल 1 महिना उलटून गेला आणि अजूनही कोणतीही अधिकृत सभा घेण्यात आलेली नाही. जर सभा घेण्याचं आश्वासन दिलं होतं तर ही सभा का झाली नाही? रहिवाशांना अधिकृतरित्या विश्वासात न घेत कामे पुढे नेण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना? हा प्रश्न आम्ही पत्रामध्ये उपस्थित केला आहे. आमची स्पष्ट मागणी आहे, सर्व मैदानी कामे तात्काळ थांबवावी, व्हिडिओग्राफीसह खुली सभा घ्यावी, संपूर्ण प्रक्रिया लेखी स्वरूपात सार्वजनिक करावी, मास्टर प्लॅनचं सादरीकरण करावं. या पत्राची प्रत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे. दोन्ही कार्यालयातून आम्हाला उत्तरही आलं आहे. विषय शासन पातळीवर गेला आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा मोतीलाल नगर विकास समिती अशा मागण्या शासनापर्यंत घेऊन जाते किंवा त्यावर उत्तर अपेक्षित होतं, त्याचवेळी कुणीतरी जाऊन 2000 स्क्वेअर फूटची मागणी करतो. हे आजच नाही घडलं आहे, तर हे वारंवार घडतं आहे. आणि हे वारंवार का घडतं? जेव्हा आम्ही जास्तीचा हक्क मागतो तेव्हा मागणी कमी करण्याचा प्रयत्न का होतो? मोतीलाल नगरकरांनो, मागणी कमी झाली तर फायदा कुणाला आणि नुकसान कुणाचं? लक्षात ठेवा, मोतीलाल नगर विकास समिती पुनर्विकास विरोधी नाही. पुनर्विकास आम्हालाही हवा आहे, पण आम्ही हक्कावर तडजोड होऊ देणार नाही. DCPR 33/5 अंतर्गत पुनर्विकास आणि प्रोराटा FSI हा 3700 गाळे मालकांचा संविधानिक हक्क आहे. आता वेळ आहे जागे होण्याची, तुमच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या साथीने एकत्र उभं राहण्याची आणि आपल्या हक्कांसाठी ठाम राहण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मोतीलाल नगर.